प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर काही भाज्या अशा असतात ज्यांची चव एकदा चाखल्यानंतर आपण कधीच विसरत नाही। आजची भाजीसुद्धा अशीच भन्नाट चवीची आहे, ज्याची चव खाल्ल्यानंतर कधीच विसरणार नाही। एवढेच नाही तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही कॅटेगरीच्या खवय्यांना आवडेल अशी आहे ही झणझणीत नॉनव्हेज सारख्या चवीची भाजी। कांद्याच्या पातीपासून बनवल्या जाते, याला मुठे असे म्हणतात आणि ही वऱ्हाडी पारंपरिक रेसिपी आहे। ही भाजी जर तुम्हाला परफेक्ट बनवायची असेल तर स्किप न करता नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी 1 कप तूर डाळ घेतली आहे। 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातली होती। यामधलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आहे। तुम्ही रात्री पण भिजत घालू शकता। इथे मी कांद्याची पात घेतली आहे, तर या पद्धतीने आपल्याला चॉप करून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून फॅन खाली वाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला चॉप करून घेतलं आहे। आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मी सुकवलेली सर्व डाळ घातली आहे। अर्धा चमचा मी जिरे घातले आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे। आल्याचे तुकडे घातले आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे। हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाहीतर स्किप करू शकता। आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। अशी जाडसर असं भरड वाटून घेतली आहे मी। एकदम बारीक नाही करायचे आहे, त्यामुळे मुठे आपले घट्ट होतात। तर मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व मिश्रण काढून घेत आहे, जे वाटण वाटलं होतं ते। मीठ घालून घेत आहे। थोडं हिंग घालत आहे। अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे। अर्धा चमचा मी लाल तिखट घालून घेतला आहे। आणि जे कांद्याच्या पाती होत्या त्या मी बारीक चिरलेल्या त्या घालून घेत आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान चोळून चोळून मिक्स करायचं आहे, त्यामुळे आपले मुठे छान होणार। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपलं मिक्स झालं आहे। आता मुठे बनवून घेऊ। मुठे हे कोणत्याही आकारात तुम्ही बनवू शकता, गोल राऊंडमध्ये पण बनवू शकता। मी असे सिलेंडर साईजचे बनवत आहे। मोठे लहान तुमच्या आवडीने तुम्ही कसे पण बनवू शकता। अशा पद्धतीने मी सर्व मुठे तयार करून घेतले। सर्व मुठे आपल्याला आता स्टीम करून घ्यायचे आहे। तर मी हे सर्व स्टीमरमध्ये ठेवत आहे। स्टीमर नसेल तर तुम्ही गंजामध्ये गरम पाणी करून वरती चाळणी ठेवून त्यावरती तेल लावून पण तुम्ही असे ठेवू शकता। सर्व मुठे मी ठेवून घेत आहे आणि झाकण झाकून घेत आहे। आता मसाल्याची तयारी करते आहे।
त्यासाठी मी कांदा हा गॅसच्या फ्लेमवरच भाजून घेत आहे. आणि खोबरं पण मी भाजून घेत आहे. भाजलेल्या खोबऱ्याने स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे मी असं खोबरं भाजूनच घेते. खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. आता ऑइल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे व्यवस्थित. आता बाकी साहित्य पण आपण बारीक करून घेऊ. भाजलेला कांदा घेतला आहे, 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, अद्रकचे तुकडे घेतले आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे. आता पेस्ट करून घेतली. दोन्ही वाटण तयार आहे. सुके मसाले घेतले आहे. लाल तिखट घेतला 1 चम्मच, अर्धा चम्मच मी हळद घेतली आहे, अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतला आहे, कसुरी मेथी घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा मी जिरे पावडर घेतली आहे, अर्धा चमचा मी धणे पावडर घेतली आहे आणि मी थोडासा हिंग घेतला आहे. मुठे पण आपले छान शिजले आहे. 10 मिनटं लागलेत आहे वाफायला. कढईमध्ये तेल घेतलं आहे, मोहरी घालून घेतली आहे मी अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहे. जे वाटण वाटून घेतलं होतं ते मी घालून घेतलं आहे. छान खमंग सुगंध येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मसाला. त्यामुळे कांद्याचा लसणाचा उग्र वास येणार नाही. व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. सुके मसाले जे काढले होते ते घालून घेतले आहे, परतून घेत आहे. गरम पाणी घालून घेतलं आहे मी थोडं. पाणी गरमच घालायचं आहे, त्यामुळे तरी पण छान येणार आणि टेस्ट पण येते. जे खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते घालून घेते. छान परतून घ्यायचं आहे. परत मी थोडं गरम पाणी घालून घेते. कोथिंबीर घालून घेते. या भाजीमध्ये कोथिंबीरीचा जास्ती वापर करायचा, त्याने छान टेस्ट येते. झाकण झाकून मी 2-3 मिनिटं वाफ काढून घेते. मस्त सुगंध येऊन राहिला आहे. चवीपुरते मीठ घालून घेत आहे.
आता गरम पाणी घालून घेत आहे. पाणी थोडं जास्तीच टाकायचं, कारण की मुठे टाकल्यानंतर मुठे हे पाणी शोषून घेतात. रस्स्याला उकळी आली की मुठे सोडायचे त्यामध्ये. सर्व मुठे मी रस्स्यामध्ये सोडून घेतले आणि झाकण झाकून आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान शिजवून घ्यायचे आहे. ग्रेव्हीचा फ्लेवर त्या मुठ्यांमध्ये येईल आणि छान टेस्ट येणार. 15 ते 20 मिनिटं झाले आहेत. कोथिंबीर घालून घेत आहे. तर तयार आहे आपली कांद्याच्या पातीची भाजी. तुमच्या भागात पण ही भाजी बनत असेल तर कोणत्या नावाने ओळखतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.